ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखिले ती मिळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ती मिळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ती मिळे भोग सुखाची सोहळे समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्यशिलासनस्थं पदांभोज तेजस्प्रदेशं विदीन्द्रादि देवये सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेरू संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं तं मस्तकमालयं
माझा पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी प्रस्तुत कीर्तन रूपी सहकर्ता निवडलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्या ह्या प्रकरणातील चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्द पर्याय द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीज सोहळा त्यानिमित्त आयोजित केलेलं शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण गेले 2 दिवस पार पडलं आणि कुठल्याही कार्यक्रमाची जो शेवट होतो तो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याच्या कीर्तनाने होत असतो. तर आज हे काल्याचं कीर्तन आपण आता करणार आहोत. तर या सेवेकरता मला जी गुरुवारांनी जी आज्ञा केली हरिभक्तपरायण रामेश्वरानंदगिरी महाराज त्यांच्या आज्ञेला मान देऊन मी इथे हजर झालो सेवेकरता. त्याचप्रमाणे सेवेकरता उपस्थित असणारे सर्व आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण दादा भाऊ महाराज, त्याप्रमाणे रवी महाराज, सोपान महाराज, त्याप्रमाणे संपूर्ण गावातली सगळं प्रतिष्ठित माणसं, मला काही व्यक्तिगत कोणाचा परिचय नाही तरी सर्वांच्या चरणी वंदन करून नमन करून, त्याचप्रमाणे आमच्या शिरसगाव आश्रमावर असणारे आमचे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण काल ते दौरा करून आले आणि सकाळी आम्ही बरेच वेळेस चर्चा केली. असे व्यक्तिमत्व असणारे आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी वंदन करून आमचे बाबा रामेश्वरानंदगिरी महाराज त्यांच्या चरणी वंदन करून आपण सेवेकरता ओढूया. मानवी जीवन जे आहे ते चिंतामुक्त होण्याकरता आहे. आपल्याला कुठेतरी विश्रांती मिळावी, आपल्याला कुठेतरी स्थिरता मिळावी याकरता मनुष्य प्रयत्न करत असतो. सांगा बरं कोणाला दुःख हवंय? अशी तुम्हाला जगात एकही व्यक्ती सापडणार नाही की तिला दुःख हवं. एक कुंती माता सोडली तर कुंती मातेने काय केलं होतं? झोपली तर नाही ना, दुःख मागितलं होतं. तर ती आपद म्हणजे ते दुःख बी कशा करता मागितलं होतं की मला देवाची आठवण व्हावी आणि त्या आठवणीमध्ये माझं मन रमावं आणि त्यानंतर मला सुख लाभावं ही त्याची अंतर्गत इच्छा होती. परंतु जगात तुम्हाला अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की जिला निश्चिंत व्हावं वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या जीवनात चिंता नसावी, आपण निश्चिंत असावं. सतत त्या दृष्टीनेच मनुष्य प्रयत्न करत असतो. जी धडपड जे काम करत असतो त्याला आशेवर प्रत्येक आशा त्याला असतं की मला आता सुख लाभेल या दृष्टीने सर्वजण प्रयत्न करत असतात. परंतु नेमकं असं होतं ज्याच्यामध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो, काही काळ वाटतं ती वस्तू मिळेपर्यंत त्याला वाटतं की मला सुख लाभेल, माझी चिंता नाहीशी होईल. परंतु ती वस्तू की त्याला एकदा प्राप्त झाली की पुन्हा दुसऱ्या वस्तूची त्याला काय वाटते? अपेक्षा वाटत असते. सतत प्रयत्नशील जो मनुष्य असतो तो सतत सुखाकरता तळमळ करत असतो, परंतु योग्य ठिकाणी तो प्रयत्न करत नाही.
जीवन जगत असताना दोन प्रयत्न सांगितलेत बघा. एक संशुद्धिक सुख मिळण्याकरता प्रयत्न आणि दुसरं नैमित्तिक सुख मिळण्याकरता प्रयत्न. नैमित्तिक सुख मिळवण्याकरता सतत मनुष्य धडपडत राहतो. जे कायमचं सुख आहे त्या कायम सुखाकरता कोणीच धडपडत नाही. एक तुरळक 1% जी संत महात्म्याच्या चालणारी मार्गाने चालणारी जी माणसं आहेत तेच त्या सुखाचा थोड्या बहुत प्रमाणाने त्याचा आस्वाद घेतात. परंतु नैमित्तिक काही कार्यापुरतं सुख जे इच्छितात त्यांना कायमचं सुख मिळत नाही. योग्य प्रकारे विचार करत असत जी वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शोधली पाहिजे. व्यर्थ ठिकाणी जर शोधली तर ती गोष्ट त्याला मिळूच शकत नाही. जिथं सुख आहे आणि कायमचं सुख आहे. आपल्या सुखाचं कसं आहे माहिती का? आपल्याला वाटतं लहान असतो मुलगा, पहिलीच जातो, पहिलीच गेल्याच्या नंतर त्याला वाटतं आता चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे, तालुक्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथे जर चांगल्या प्रकारचं शिकवतात. मग तो 10वी सारख्या बोर्डाच्या परीक्षेकरता तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जातो. त्याला वाटतं आता इथलं शिक्षण बरोबर झालं, यापेक्षा हाय कॉलेजचं शिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतं, तिथे MA वगैरे BCom या ज्या काही पदव्या तिथे मिळतात, त्या दृष्टीने आपण सायन्स वगैरे घेऊन चांगली उच्च शिक्षित होऊ त्या दृष्टीने प्रयत्न करतो. नोकरी लागावी या दृष्टीने प्रयत्न करतो, सतत परीक्षा देत राहतो. परीक्षा झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या पुढे उभं राहतं, आता नोकरी लागली पाहिजे, नोकरी लागली, चांगला पगार मिळाला पाहिजे, चांगला पगार मिळाला, मला वाटतं आता लग्न झालं पाहिजे, आणि सतत 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 त्या दृष्टीने तो प्रयत्न करत असतो. परंतु आशेवरच जीवन जगत असतो, आशेवरच. महाराज म्हणतात ना, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, जन्ममुक्ती यज्ञ नाही केला, सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहितनी नती कोणी. जीवन जगत असताना मनुष्य नैमित्तिक सुखाकरता प्रयत्न करतो. शास्त्रामध्ये 2 मोठेपणा सांगितले, काही निमित्ताने येणारा मोठेपणा आणि दुसरा प्रकार आहे तो कायमचा टिकणारा मोठेपणा. निमित्ताने येणारा मोठेपणा काही कालावधीपर्यंतच मर्यादित राहतो. ती निमित्त संपलं की तो मोठेपणा काय होत असतो, झोपलेच नाही ना, काय होत असतो, संपत असतो. म्हटले महाराज तुम्ही हे फार अवघड भाषेत सांगतायत, आम्हाला जरा समजून या भाषेत सांगा ना. सांगतो, काही उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. एक वेळ मोठ्या प्रमाणे भजन करा, विठ्ठल निमित्ताने येणारा मोठेपणा. पोळा माहिती सर्वांना, पोळाच म्हणतात ना इकडे आपल्या भागात, जवळच आहे. तिकडं मोगलाई काय आणि इकडं कोण काय म्हणतात, मोगलाई म्हणत होते पूर्वीच्या काळी आमच्या भागाला. तर जवळजवळ काही भागात त्याला बेंदूर म्हणतात, काही भागात त्याला पोळा म्हणतात. तर आपल्याकडे पोळा साजरा करतात बघा. तर त्या पोळ्याच्या दिवशी त्या बैलाची किती मजा राहते. एरवी कोणी त्याला वेळेवर चारा सुद्धा टाकीत नाही काही काही कामाच्या गडबडीमध्ये, परंतु पोळ्याच्या आदल्या दिवशी मला त्याला धुवून काढतात,
त्याची स्वच्छता करतात, त्याची निगा राखतात. एरवी त्याला वाळलेलं सरमट टाकतात, परंतु पोळ्याचे ते 2-3 दिवस त्याला हिरवा चारा भांगावे पशु. हिरवा चारा पक्ष्यांना काय होत असतो, पशु पक्ष्यांना तो आवडत अशा प्रकारचा असतो. त्या प्रकारे त्याला आदल्या दिवशी धुवून काढतात, त्याला हिरवा चारा घालतात. कुठल्याही प्रकारचा जो जर खानदानी शेतकरी असेल, हायब्रिड काय करतील त्याचं काही सांगता येत नाही, पण जो खरा खानदानी शेतकरी आहे तो कधीच पोळ्याच्या दिवशी बैलाला, वखराला होणार, कुठल्या इतर व्यवसायाला झुकणार नाही. अशा प्रकारची याची हौस मौज असते पोळ्याच्या दिवशी. आदल्या दिवशी त्याला धुवून वगैरे काढतात, त्याची जुनी वगैरे ते शिंग वगैरे साळून वगैरे अशा प्रकारची काढतात. त्याला हिरवा चारा टाकतात, कुठल्या प्रकारचं काम नसतं. दुसऱ्या ज्या दिवशी पोळा असतो त्या दिवशी त्याला चरायला नेतात. 4 वाजेच्या टायमाला त्याला सजवतात, त्याच्यावर झुंबर काय टाकतील. अक्षरशः माणसाला वाटतं, पोळ्याच्या दिवशी बैल पाहिल्याच्या नंतर माणसाला वाटतं आपण बैल झालो असतो तर बरं झालं असतं, असं वाटतं. इतका थाट करतात बैल. मग त्याचा थाट माठ, त्याची मिरवणूक काढतात. संध्याकाळच्या टायमाला त्याला धान्य वगैरे खायला देतात, त्याला नैवेद्य अशा प्रकारचा दिला जातो. परंतु तो किती दिवस दिला जातो महाराज? दररोज देतात का? नाही, फक्त 2 नाही तर 3 दिवस त्याची मौज असते. एकदा की पोळा संपला रे संपला, महाराज वर्णन करतात. जुंतीले घाना बांधोनी डोळे, जुंतीले घाना बांधोनी डोळे, जुंतीले घाना बांधोनी डोळे, जुंतीले घाना बांधोनी डोळे. मागे आरतेने पोळे, मागे आरतेने परंतु पोळा संपला रे संपला. महाराज वर्णन करतात. जुंतीले घाना बांधून डोळे. पूर्वीच्या काळी तेल काढण्याकरता घाणे असायचे. जी म्हातारी मंडळी असेल, वयोवृद्ध मंडळी असेल, त्यांना माहिती असेल तेल काढण्याकरता काय असायचे, घाणे असायचे. आणि मग त्या बैलाला एका डोळ्याला ते कापड अशा प्रकारे लावायचे आणि ते तेल काढायचे. तर जुंतीले घाना बांधून डोळे, ते डोळे एकदा जुंपला बैल, जर बैल जर चालला नाही मागे आर तेनेही पोळे. आर म्हणतात त्याला, आरीनं त्याला काय जायचं, टोचल्या जायचं जर चालला नाही. चालिलो किती ते न कळे, त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी सारखा किती गोल गोल फिरला ते त्यालाही कळत नाही. चालिलो किती ते न कळे. आणि कधी कधी तेलाची गिऱ्हाईकं वाढले किंवा ते रसवंतीला सुद्धा पूर्वी त्या बैलाचाच वापर व्हायचा. त्या प्रकारे गिऱ्हाईक रसाचे किंवा तेलाचे वाढले की त्याला तहाने वाचून भुके वाचून तसंच एका जागी फिरावं लागतं. जुंतीले घाना बांधून डोळे, मागे आरतीने ही पोळे. चालिलो किती ते न कळे, एका ठिकाणी मी किती फिरलो तेही त्याला कळत नाही. चालिलो किती ते न कळे, दुःख आरंबळे भूक तहान, दुःख आरंबळे भूक तहान, कोण सुख धरिले संसारी. योग्य प्रकारे विचार करत असताना एका ठिकाणी किती, मी हे बैलाचं सांगू राहिलो, तसं माणसाचं बी तेच आहे. माणूस दररोजचं रड गाणं तेच चालू आहे, राहाड गाडगा म्हणतात त्याला. एका ठिकाणी फिरलं का दुसऱ्या ठिकाणी त्याला वाटतं आता सुख मिळेल, नंतर सुख मिळेल, पुन्हा गाडी त्याच ठिकाणी येऊन ठेपते आणि संपूर्ण आयुष्य निघून जातं. योग्य प्रकारे विचार करत असताना मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. कशा करता, जे संशयिक मोठेपणे, जे निमित्तानं येणारं मोठेपणे ते काही काळच टिकणार असतं. आणि त्या निमित्तानं येणाऱ्या मोठेपणामध्ये निश्चिंत माणूस कधीच होऊ शकत नाही. सतत चिंता त्याच्या मागे व्यापत राहते. काही काही माणसं व्यर्थ चिंता करत राहतात महाराज, काहीच कारण नसतं बरं का. विठ्ठल विठ्ठल
महाराज काही काही श्रीमंत जे मीडियम वर्गातले लोक आहे, मध्यम मध्यम ज्यांचा राहणीमान आहे, आर्थिक परिस्थिती ज्यांची मध्यम आहे, विठ्ठल विठ्ठल त्यांचं ठीक आहे एक वेळेस, परंतु जे श्रीमंत लोक आहेत महाराज, सगळं असतं त्यांच्यावर, त्यांच्याकडे सगळं असतं, त्यांना कशाचीच कमी नसते, पण सतत चिंता राहते. घरामध्ये मोठा भीती एवढा टीव्ही असतो महाराज, टीव्ही, त्याच्यावर चांगले मनोरंजनाचे कार्यक्रम लागलेले असतात, पण ते सुद्धा त्याला पहा वाटत नाही. इतकं अंतकरण त्याचं काय राहतं, चिंतेने व्यापलेलं असतं. कशाची माणसं काही कारण असताना चिंता करतात असं नाही, विनाकारण कुठल्याही वस्तूची काही चिंता करत असतात. एक जण मुलगा बापलेक होते, मुलाला असं वाटलं की आपण काही कामानिमित्त थोडस आर्थिक दृष्टीने पैसा कमवावा या दृष्टीने शहरात जावं, या इच्छेने तो शहरात गेला. चांगलं त्याचा व्यवसाय चालू होता. एक दिवस वडिलांना त्यांनी फोन केला की मी भेटायला येऊ राहिलो. तर आता काही कामानिमित्त त्याचा फोन स्विच ऑफ झाला म्हणा, काय झाला म्हणा, तो काही येऊ शकला नाही. हा त्याचे वडील व्यर्थ चिंता करीत राहिले, कस काय झालं असं, वाटण येताना ऍक्सिडेंट तर नसून झालं, म्हणजे व्यर्थ चिंता. या चिंतेने मनुष्य खरोखरच चिंतेची बाब आहे म्हणून चिंता करतो असं नाही, तर व्यर्थ मनुष्य चिंता करत राहतात. परंतु निश्चिंत जर व्हायचं असेल तर मनुष्याने संतांची संगती झालं पाहिजे. मी तुम्हाला दोन प्रकार सांगत होतो. एक काही निमित्तानं येणारा मोठेपणा. पोळ्याच्या दिवशी बैलाला मोठेपणा तो किती दिवसापर्यंत असतो? 2 दिवसापर्यंत. हे तुम्हाला समजत नसेल तर अजून पुढचं उदाहरण देतो. लग्नाच्या दिवशी नवरदेवाला काय कमी मोठेपणा येतो माझा, काय थाट असतो 2-3 दिवस नवरदेवाचा, एरवी तो त्याला कोणी विचारिता नाही, पण आजच्या दिवशी त्याला पाटावर काय चढवतील, त्याला हळद काय लावतील, त्याला आंघोळ काय घालतील, खूप थाट करतात. नंतर दुसऱ्या दिवशी त्याची मिरवणूक निघते पूर्ण गावातून, आणि मारुतीच्या देवळात तो तसं जात नाही महाराज. देवाच्या मंदिरात जाताना सर्व माणसं काय करतात, पायातली वाहनं बाजूला काढून टाकतात की नाही. परंतु हा तसं काही नाही म्हणले, हा तरी देव आहे, पण याच्यापेक्षा मला एक परीक्षा मी देवापेक्षा जास्त दिली म्हणे. हा देव आहे परंतु मी काय आहे, नवरदेव आहे. ते बुट सुद्धा पायातली काढत नाही, तसंच जातो मारुतीच्या मंदिरात. मारुती बी विचार करतो, बेटा तू आज आला पण तू शेवटी बी तू माझ्या पुढूनच जाणार आहे. कशावर? ताटीवर. तर अशा प्रकारचा विचार करत असताना त्याचं मंदिरातून दर्शन करतो. मग त्याची मिरवणूक अशा प्रकारचे काढली जाते. पूर्वीच्या काळी नवरदेव रुसायचे सासरी बुवावर. नवरदेव रुसला आणि झाडावर जाऊन बसला, मग ते सासरे बुवाला समजूत काढायला लागायची, जावई बाबा तुमची काय इच्छा आहे, पूर्ण करू, तुम्हाला अंगठी हवी का, काय हवं सगळं सांगा, तुमची इच्छा काय. आणि मग अशा प्रकारची स्थिती होत राहते. आणि 2 दिवस त्याचा मोठेपणा राहतो, त्याला गोडधोड जेवण दिलं जातं, परंतु तो मोठेपणा टिकणार आहे का महाराज? लग्नाच्या दिवशी नवरदेवाला येणारा मोठेपणा टिकणारा नाही, तर नंतर त्याची काय फजिती होते. बायको म्हणते तुम्हाला कसं कळत नाही, दिवस दिवस जाता गावामध्ये गप्पा मारत बसता, काही कळत नाही, एकटीने तरी कवर राहायचं, कवर काय करायचं, मी कुठला काम धंदा नाही, काही नाही, काही नाही, नुसते जातात गप्पा मारतात, काही कळतं की नाही तुम्हाला. कोणाला म्हणतात? त्याच नवरदेवाला ज्याचा इतका थाट केलेला असतो सासरी बुवांना. मग आता इथून पुढे तुम्ही गावात गप्पा मारायला जायचं नाही, घ्या इकडे या, हे दळण आहे, हे दळण घ्या गिरणीतून दळून आणा. हाही पहिला असतो, घेतला डाबा की गेला गिरणीवर. म्हणजे हेही मोठेपणा टिकणारा नसतो. मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं, पोळ्याच्या दिवशी बैलाला येणारा मोठेपणा, लग्नाच्या दिवशी नवरदेवाला येणारा मोठेपणा, आणि सत्तेच्या दृष्टीने मंत्र्याला येणारा मोठेपणा तरी काही टिकून असतो का महाराज? जे निवडणुका होतात, जे काही खासदार आमदार निवडून येतात, एवढे मोठेपणा टिकणारा असतो का? नाही महाराज. 5 वर्ष त्याला गाडी वगैरे असते, बंगला असतो शासनाचा, एकदा की 5 वर्ष संपले की ते बंगला, ते गाडी वगैरे सगळं शासन दरबारी जमा करावं लागतं. मी तुम्हाला 3 प्रकारचे नैमित्तिक मोठेपणामध्ये उदाहरणं सांगितले. एक
पोळ्याच्या दिवशी बैलाला येणारा मोठेपणा, लग्नाच्या दृष्टीने नवरदेवाला येणारा मोठेपणा आणि सत्तेच्या दृष्टीने मंत्र्याला येणारा मोठेपणा हे काही काळ टिकणारच असतो महाराज. पण असं एक मोठेपण आहे जे कधीच सीमित होत नाही, कधीच खंडित होत नाही. उत्तर 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 तो मोठेपणा जसं त्याचं वय वाढत जाईल तसं मोठेपणा तो वाढत जातो. आणि ते मोठेपण जर कुणाला प्राप्त होत असेल तर ते साधू महात्म्याला होत असतं. एरवी संतांची कीर्ती अमर झाली नाही. संतांनी आतोनात कष्ट सहन केले, आतोनात जीवनाचं कोणासाठी केली प्रपंचाची होळी, कोणासाठी केली प्रपंचाची होळी. या पाया वेगळी माय बापा, या पाया वेगळी माय बापा, कोणासाठी केली प्रपंचाची होळी. सांगा दास नोहे तुमचा मी कैसा. तुकोबाला देवाला वर्णन करता की देवा मी माझ्या प्रपंचाकडे कधी लक्ष दिलं नाही. देवा तुझी भक्ती अखंड करत राहिलो, तुझ्याशिवाय मी अंतःकरणामध्ये कोणालाही आठवलं नाही. मोठेपणा उगीच प्राप्त होत नाही. माझ्या ज्ञानोबरायांना जाऊन आज 750 वर्ष होत आली, तुकोबारायांना जाऊन 300-350 वर्ष होत आली, तरी त्यांची कीर्ती आज तागायत टिकून आहे. याच्या मागचं कारण काय असेल? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामाजी, राहिला कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अतिशय समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. कीर्ती जगामध्ये माणसाची शिल्लक राहत असते. उगीच मोठेपणा प्राप्त होत नाही महाराज. मोठेपणा प्राप्त होण्याकरता जगाचे अपराध पोटात घालावे लागतात, तेव्हा मोठेपणा प्राप्त होतो. अनेक जगाचा त्रास सहन करावा लागतो. ज्ञानोबरायांना किती त्रास झाला महाराज, किती त्रास झाला. ज्या ब्रह्मवृंदांनी प्रायचित्त म्हणून ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना सजा दिली, त्याच ब्रह्मवृंदांनी प्रायचित्त म्हणून नंतर ज्ञानोबरायांचा स्वीकार करायला पाहिजे होता, परंतु नाही महाराज, स्वीकार केला नाही. ज्ञानोबराय भिक्षेला गेल्याच्या नंतर अनेक छळ अशा प्रकारचे केले. उगीच मोठेपणा प्राप्त होत नाही. मोठेपणा प्राप्त होण्याकरता अनेक काही जगाचे अपराध पोटात घालावे लागतात, तेव्हा मोठेपणा प्राप्त होत असतो. जीवन जगत असताना संत महात्म्याची क्रिया आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव आठवत नाही, आपले 2 पिढ्या निघून गेल्या मागचे त्यांची नाव आपल्याला आठवत नाही. आणि 750 वर्ष संतांना जाऊन झाली तरी त्यांचा सोहळा किती प्रचंड प्रमाणे वारकरी संप्रदाय आज साजरा करत आहे. याच्या मागचं कारण जर काय असेल तर त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेली प्रपंचावर त्यांनी महाराज तुळशीपत्र ठेवलं आणि केवळ जगाच्या उद्धाराकरता, जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या संताच्या